यंत्रणेच्या बुडाखाली निघतोय गांजाचा धूर. नमस्कार, मी संतोष पाटील. तुम्ही बघताय एस पी न्यूज. कोल्हापूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक गोष्ट वारंवार घडते. पोलीस 10 किलो, 50 किलो, अगदी 90 किलो गांजाही सहज पकडतात. या मोठ्या मोठ्या कारवायांची प्रसिद्धीही होते. पण मला इथं एक साधा प्रश्न पडतोय. किलोने येणारा गांजा पोलिसांना सापडतोय, मग कोपऱ्या कोपऱ्यांवर असणाऱ्या टपऱ्यातून 30-40 रुपयात गांजाचे पुडे विकणारा मात्र का सापडत नाही? गांजा विक्रीतून मिळणाऱ्या अर्थकारणामुळेच यंत्रणेच्या बुडाखाली गांजाचा धूर निघतोय का? तो दिसतोय, पण मुळावर घाव घालण्याची यंत्रणेची मानसिकता नाही, असेच म्हणावे लागेल. आज कोल्हापूरमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथं पानटपरीवर ठराविक ठिकाणी थांबलेल्या दुचाकी किंवा व्हॅनमध्ये माल आहे का एवढं विचारलं की काही क्षणात गांजाची पुडी हातात ठेवली जाते. सामान्य माणसाला ही ठिकाणं माहिती आहेत. नशा करणाऱ्या तरुणांना तर ती तोंडपाठ आहेत. मग पोलीस यंत्रणेला माहिती नसतील हे म्हणणं हास्यास्पद ठरेल. आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात गांजासह ड्रग्ज विक्रीच्या रॅकेटच्या मुद्द्यांकडे या पावसाळी अधिवेशनात सरकारचं लक्ष वेधलं होतं. यातून हा प्रश्न किती गंभीर बनला आहे हे ध्यानात येते. अनेक तरुण गांजाची नशा कमी पडू लागल्याने ट्रॅमाडॉल आणि इफेड्रिन सारख्या धोकादायक औषधांकडे वळत असल्याची माहिती आहे. 20 रुपयात या औषधांच्या गोळ्या आणि 30 रुपयात गांजा, मग काही क्षणात बेधुंद करणारी नशा. या सगळ्यामुळे नशेखोरांचं आयुष्य तर उद्ध्वस्त होणारच आहे. पण सर्वात गंभीर म्हणजे नशेबाजीने कोल्हापूरचं सामाजिक स्वास्थ्यच धोक्यात येत आहे. मिसरूडीही न फुटलेली पोरं हातात तलवार घेऊन फुरफुरू लागलेत. परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी यावर ॲक्शन प्लॅन घेण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यात नशामुक्ती केंद्र उभारणार असल्याचं सांगितलं आहे. म्हणजे नशा करा आणि ती सुटली नाही तर सोडवण्यासाठी सरकारने उभारलेल्या नशामुक्ती केंद्रात या. सरकारचं हे वराती मागून घोडं असंच प्रकार असल्याचं म्हणावे लागेल. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोप्पल यांनी गांजावर कडक कारवाईचे निर्देश दिलेत. पण यंत्रणा जुजबी कारवाईतच खुश असल्याचं दिसतंय. पोलिसांनी काही आठवड्यापूर्वी गांजा तसेच ड्रग्जबाबत माहिती देण्यासाठी मोबाईल नंबर जाहीर केला आहे. यात माहिती सांगणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाणार आहे. पण फोनवरून पोलीस यंत्रणा फक्त माहिती ऐकते, कारवाई करत नाही. नावाप्रमाणे कारवाईही गुप्त ठेवली जात असल्याचा अनुभव कोल्हापूरकरांना आहे. पोलीस यंत्रणेचं काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी सुरू असलेली नौटंकी बंद करून थेट ॲक्शन घेण्याची गरज आहे. पानटपऱ्या चालकांचे आलिशान बंगले आणि राहणीमान तपासले तरी कोण गांजा विकतोय हे सहजपणे कळू शकते. कसबा बावड्यात पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या एका रस्त्यावर असलेल्या पानटपरीत रोज 20 पिशव्या, एका पिशवीत 200 पुड्या असा गांजायुक्त मावा विकला जातोय. कदाचित हे कोल्हापुरातील सर्वात मोठं नशा विक्री केंद्र असावं. पण पोलिसांना ही टपरी कधी दिसतच नाही. केवळ आकडे जाहीर करून किंवा माहिती देणारा मोबाईल नंबर जाहीर करून अथवा किलोने पकडलेला गांजा दाखवून हा प्रश्न कधीच सुटणार नाही. तर कठोर कृतीची जोड देऊन ही पुरवठा साखळीच मोडावी लागणार आहे. स्थानिक विक्रेत्यांवर निर्णायक कारवाई करावी लागेल. विक्री करणाऱ्यासह नशेबाजांना पोलिसी खाक्या दाखवला पाहिजे. काही वर्षापूर्वी अनुराग कश्यप यांचा उडता पंजाब हा चित्रपट आला होता. त्या चित्रपटाने पंजाबमधील अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईचं भयावह वास्तव देशासमोर आणलं. आज तोच प्रश्न कोल्हापूरसमोर उभा राहतोय. आत्ताच याला लगाम घातला नाही तर उडता पंजाबप्रमाणे झिंगता कोल्हापूर अशी ओळख निर्माण होण्याचीच धोका अधिक आहे.
याबाबत आपले मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग. ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.